मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका तरुणाने वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलेला आहे. फक्त त्याच्या आईने त्याला 1.5 लाख रुपये दिले नाहीत म्हणून. यानंतर महिलेनं स्वतः पतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. महिलेनं आपल्या मुलासोबत पोलीस ठाण्यात तक्रार देखील केलेली आहे. हे प्रकरण जिल्ह्यातील बेवहरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 65 वर्षीय रामस्वरूप बर्मन पत्नी पार्वतीसोबत येथे राहत होते. असा आरोप आहे की त्यांचा मुलगा मनोज वडिलांसोबत दररोज पैशावरून वाद घालत असे. नंतर त्याच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने मनोज हा त्याच्या आईवडिलापासून वेगळा झाला होता आणि पत्नीसोबत बेवहारीमध्येच पहारेच्या खोलीत राहू लागला होता. दरम्यान मनोजच्या वडिलांचे निधन झाले. आईची तक्रार आहे, मृत्यूच्या 1 दिवस आधीही तिचा मुलगा 1.5 लाख रुपये घेण्यासाठी घरी आला होता. कुटुंबियांनी त्याला पैसे दिले नसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांच्या मृत्यूची बातमी त्या महिलेनं आपल्या मुलाला दिली होती. तेव्हा देखील त्याने पैशाची मागणी सुरू केल्याचा आरोप आहे. मनोजने आईला घर विकून पैसे देण्यास सांगितले आणि पैसे न मिळाल्यास वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी धमकी देखील दिली. त्यानंतर मनोजने त्याचा फोन बंद केला होता असे आईचं म्हणणं आहे. यानंतर रामस्वरूप बर्मन यांच्यावर त्यांच्या पत्नीनेच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर 2 दिवसांनी ती आपल्या दोन्ही मुलींसह बेवहरी पोलीस ठाण्यात गेली आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती देत तक्रार दाखल केली. मात्र काय करावे हे पोलिसांना देखील समजत नसल्याने त्यांनी NCR कापून महिलेला दिले. पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची पात्रता वाटली नाही. अशा प्रकारची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडलेली आहे, ज्यामध्ये मुलानं पैशासाठी मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि आपल्या SS मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.